या हिवाळी अधिवेशनामध्ये नेमकं फलित काय, नागपूरकरांना नेमकं काय मिळालं, विदर्भाला नेमकं काय मिळालं आणि उर्वरित महाराष्ट्राला काय मिळालं. विधानसभा लोकसभेच्या निवडणुका झाल्या पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व्हायच्या आणि त्यांनी जसं आश्वासन लाडकी बहीणचं दिलं तसं काहीतरी आश्वासन मुंबईच्या लोकांना द्यायचंय का? पण लोकांना एकीकडे लोकप्रिय घोषणा करतोय, फुकट अन्न देतोय, फुकट पैसे देतोय खात्यात, त्यांचा आळशी बनवतोय का? हा विचार होण्याची गरज आहे. पार्थ पवार म्हणजे अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी यांच्या संदर्भात जो जमीन घोटाळा झाला याविषयी एक शब्द पण काढला नाही विरोधकांनी. कुठेतरी चुकीचा व्यवहार केला जातोय याची कुणकुण अजित पवारांना लागली होती की त्यांनी थांबवायचा प्रयत्न करूनही त्यांच्या चिरंजीवांनी ऐकलं नाही की काय अशी शंका यावी असं त्यांचा माहीत आहे. मग मंत्री पातळीवर जर सुनावणी झाली तर तिथेच ते प्रकरण थांबेल आणि कोर्टातनं बेबरू सरकारची होणार नाही अशा प्रकारचा एक सेफ्टी वॉर्ड त्यांनी तयार केलाय का काय? मंडळी नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी मिलिंद अलीमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर इथे संपलं. जेमतेम आठवडाभर चाललं होतं. अगदीच फार कमी काळ चाललं, 5 दिवस चाललं असं म्हणायला नको म्हणून ते 7 दिवस चालवण्यात आलं. सोमवारपासून सुरू झालं आणि रविवारी दुपारी साधारणपणे 3-4 साडेतीनच्या सुमारास ते संपलं. दोन्ही सभागृहाचं कामकाज संपलं. या अधिवेशनाचा जो मुख्य उद्देश होता तो मुख्य उद्देश असा होता की महाराष्ट्रामध्ये नागपूरचा विदर्भाचा भाग समाविष्ट करण्यासाठी एक नागपूर करार झालेला होता आणि हा जो नागपूर करार होता हा नागपूर कराराची अंमलबजावणीमध्ये असं कलम नमूद करण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र विधिमंडळाचं जे अधिवेशन आहे एक अधिवेशन किमान 3 आठवड्याचं जे आहे ते नागपूरमध्ये होईल आणि नागपूरला उपराजधानीचा दर्जा देण्यात येईल. बाकी सगळ्या अनेक कलम त्याच्यामध्ये होती परंतु ही 2 कलम जी होती ही सगळ्यात महत्वाची होती आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या विधानमंडळाचं एक अधिवेशन नागपूरमध्ये होतं. कोरोना काळात ते झालेलं नव्हतं. याच्यापूर्वी देखील अनेक वेळेला ते वेगवेगळ्या कारणांकरता झालेलं नाही. मात्र 3 आठवड्याचं अधिवेशन कधीच होत नाही. 3 आठवड्याचं अधिवेशन झालेली घटना जी आहे ती फार क्वचित आहे. अगदी हातावरती हाताच्या बोटावरती मोजता येईल इतक्याच वेळा ते झालेलं आहे. या वेळेला निवडणुकीच्या आचारसंहितेचं कारण सांगण्यात आलं. आज सायंकाळी निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होते. म्हणजे आता हे जे रेकॉर्डिंग सुरू आहे या रेकॉर्डिंगच्या नंतर काही वेळातच राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होते आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषतः महापालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. कदाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या देखील होतील. मात्र आता हे जे काय अधिवेशन झालं हिवाळी अधिवेशन, या हिवाळी अधिवेशनामध्ये नेमकं फलित काय, नागपूरकरांना नेमकं काय मिळालं, विदर्भाला नेमकं काय मिळालं आणि उर्वरित महाराष्ट्राला काय मिळालं या सगळ्या विषयावरती आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार. शैलेंद्र, एक आठवड्याचं अधिवेशन झालं. विरोधकांनी टीका केली, सरकारने त्याला कारणं दिली. अर्थात ज्या वेळेला अधिवेशनाचा कालावधी ठरवण्याची वेळ असते त्यावेळेला BSC होते. BSC म्हणजे बिझनेस ऍडवायझरी कमिटी. म्हणजेच याचा अर्थ दोन्ही बाजूचे लोक म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक हे दोन्ही बाजूचे लोक या समितीमध्ये असतात. कामकाज सल्लागार समिती असं त्याला मराठीमध्ये म्हणतात. हे कामकाज ठरवत असतात किती दिवसाचं करायचं, काय करायचं, त्यात काय घ्यायचं नाही हे सगळं ठरवलं जातं. मात्र याच्यामध्ये एकमताने सगळे निर्णय होतात असं गृहीत धरलं जातं. हे ठरल्यानंतर देखील विरोधक त्याच्यावरती आगपाखड करतात, टीका करतात. नेमकी काय कारण आहेत? 2 गोष्टी अशा आहेत की आपण इतके वर्ष हे पॉलिटिक्स कव्हर करताना किंवा राजकीय घडामोडी कव्हर करताना एक लक्षात ठेवलं पाहिजे की हा जो काही सगळा व्यवहार होतो तो म्हणजे राजकारणच आहे. म्हणजे त्याच्या मुळाशी राजकारण आहे. त्यामुळे आपल्याला अनेकदा दिसतं की विधानसभेत लोक बोलताना विरोधी पक्षात असताना एक भूमिका मांडतात, सत्ताधारी पक्षात गेल्यावर वेगळी भूमिका मांडतात. तर ती भूमिका बदललेली नसते, त्यांची बाजू लोकांनी बदललेली असते. म्हणजे लोकांनी मॅन्डेट दिला तर ते सत्तारूढ पक्षामध्ये जातात आणि लोकांनी कौल दिला तर विरोधी पक्षात बसतात. घटनात्मक दृष्ट्या किंवा संविधानिक दृष्ट्या त्यांनी त्यांची भूमिका करणं हेच त्यांच्या हाती असतं. त्यामुळे बिझनेस ऍडवायझरी कमिटीमध्ये कुठलंही सरकार विधानसभेच्या काळात किंवा BSC मध्ये असं म्हणतात की तुम्ही म्हणाल तितका काळ सभागृहाचं कामकाज चालवायला तयार आहोत. म्हणजे काय, तर तुम्ही म्हणाल त्या प्रश्नाला उत्तर द्यायला सरकार तयार आहे. आणि आपण इतिहासात डोकावलो तर कुठल्याही पक्षाचं सरकार असू दे, कुठल्याही आघाडीचं युतीचं सरकार असू दे, सरकार पक्षाकडे माहिती जास्ती असते, तुलनेने विरोधकांकडे ती कमी असते.
असं सक्सेसिव्ह कुठल्याही अधिवेशनात पाहिलं तर आपल्या लक्षात येईल. म्हणजे तावातावाने विरोधकांनी आरोप जरी केले तरी मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानं तर त्यातला फोलपणा किंवा पूर्ण माहिती विरोधकांकडे नाही, थोडी अधिक माहिती आहे ती सरकारकडे आहे, हे लक्षात येतं. आणि मग तो मुख्यमंत्री जर त्याचा वकूफ असेल तसा, त्याचं वक्तृत्व चांगलं असेल, सफाईदारपणा असेल, तर तो ती उत्तरं अतिशय प्रभावीपणे देतो आणि मग त्यामुळे विरोधक पुढे पडतात, अगदी शेवटच्या क्षणी. त्याच वेळेला विरोधी पक्षात जर तडफदार नेते असतील आणि ते सरकारची लक्तरं, कारभाराची लक्तरं वेचुरं टाकण्या इतके त्यांचा वकूफ असेल, आक्रमक असतील, वक्तृत्व असेल, माहिती स्ट्रॉंग असेल आणि तुलनेने सत्ताधारी पक्षाचं नेतृत्व तितकं कणखर असेल, तर अनेकदा सभागृहामध्ये सत्ताधारी पक्षाच्या म्हणजे पंचायत होताना आपल्याला दिसते अनेक विषयात. आता काय झालंय? ही सगळी पार्श्वभूमी सांगायचं कारण तुम्ही असं म्हणालात, की BSc होते म्हणजे बिझनेस ॲडव्हायझरी कमिटी, कामकाज सल्लागार समिती, त्यात हे सगळं ठरतं. मग तरी देखील विरोधक का ओरडतात? तर कामकाज सल्लागार समितीमध्ये विधानसभेचं अधिवेशन किती दिवस घ्यायचं, काय करायचं हे सगळं ठरतं. ते ठरताना सरकारकडे कामकाज किती आहे? आपल्या सर्वसामान्य प्रेक्षकांना कळण्यासाठी अगदी सोपं सांगतो, की अगदी घरातला जमा खर्च आपल्याकडे मांडला जातो, पगार येतो, महिनाभर आपण जमा खर्च करतो. तसं महिन्याच्या शेवटी एखादी अडचण आली तर कर्ज घ्यावं लागतं किंवा कोणाकडनं तरी हात उसने घ्यावे लागतात पैसे. तसं या सर्व अधिवेशनांमध्ये आता जे सरकार चालवताना अडचणी येतील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जीवनाच्या, त्यामध्ये काही वेळेला कायद्यात बदल करायची गरज भासते किंवा एखादी सुधारणा छोटीशी करायची गरज भासते. जसं पूर्वीच्या काळी तंत्रज्ञान या प्रमाणात नव्हतं, आज खूप वेगाने वाढलंय. तर अनेक विषयामध्ये तंत्रज्ञानाचे ॲप्लिकेशन किंवा उपयोजन आलेलं आहे आणि अनेक कायद्यांमध्ये छोटे-छोटे बदल करावे लागतात. ते एक मुख्य काम असतं सरकारचा कायदा बनवणं. त्या पलीकडे जाऊन प्रत्येक अधिवेशनात तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे कव्हर करणाऱ्यांना, की पुरवणी मागण्या मान्य कराव्या लागतात आणि पुरवणी मागण्या मान्य करणं म्हणजे काय? ते अपयश आहे सरकारचं. त्याचं कारण असं मी त्या मी 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 याच मुद्द्यावरती येतोय शैलेंद्र, कारण आता जो दुसरा भाग आहे तोच महत्वाचा आहे, की ही जी काही अधिवेशन होतं त्याच्यामध्ये म्हणजे पहिलं जे अधिवेशन होतं अर्थसंकल्पीय अधिवेशन, त्याच्यानंतर एकदा राज्याचा अर्थसंकल्प मांडला तो 2,00,000 कोटीच्या वरती अर्थसंकल्प असतो. प्रत्यक्षात एवढा मांडल्यानंतर सुद्धा गेल्या अधिवेशनामध्ये साधारणपणे 90, 95, 94 हजाराच्या पुरवणी मागण्या झाल्या आणि आता 75,000 कोटींच्या पुरवणी मागण्या झाल्या. म्हणजे आता आणखी 2 महिन्यांनी म्हणजे 23 फेब्रुवारीला पुढचं कामकाज सुरू होणार आहे विधानसभेचं, विधिमंडळाचं आणि 2 महिन्याकरता 75,000 कोटींची पुरवणी मागणी मागण्यात आलेली आहे. सरकारचं अपयश म्हणायचं याला, की अंदाजपत्रक करताना ते चुका होत आहेत असं दिसतंय का? तसं म्हटलं तर अजित पवार काय नवीन नाहीये त्याच्यामध्ये, देवेंद्र फडणवीस नवीन नाहीयेत. तुलनेनं सरकारच्या कामामध्ये किंवा अभ्यासाच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे थोडेसे कमी म्हणायला हवेत. म्हणजे ते राजकारणात कमी नाहीयेत, परंतु अभ्यासू ज्याला म्हणायला हवं अशा तुलनेमध्ये तेच एक कमी आहेत. मात्र अजित पवार राज्याचे फायनान्स मिनिस्टर, देवेंद्र फडणवीसांसारखा मुख्यमंत्री जो फायनान्स मधला तज्ज्ञ आहे, असं असून सुद्धा 75,000 कोटींच्या पुरवणी मागण्या मांडाव्या लागतात 2 महिन्यांवरती अर्थसंकल्प अधिवेशन आलेलं असताना. ही नेमकी काय प्रकार आहे आणि विरोधक मात्र याच्यावरती फारसं काय तोडसूक घेताना दिसत नाहीये. नाही, विरोधकांनी त्यांच्या अधिवेशन सप्ताहाला काल झालेल्या पत्रकार परिषदेत वर्णन केलंच आहे, की हे अधिवेशन वांजोटं ठरलं आहे आणि फक्त पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्यासाठी ते केलं गेलं आणि ते अंशतः खरंही आहे. त्याचं कारण असं की लाडकी बहीण सारख्या लोकप्रिय योजना आपण जाहीर करतो, त्यावेळेला राज्याच्या तिजोरीवर 50,000 कोटी रुपयांचा जर बोजा पडत असेल, म्हणजे त्याचं एस्टिमेशन आधी 45,000 कोटीचं होतं आणि मग जर तुम्ही 2,100 रुपये केले, तर त्याच्यात आणखीन जवळपास 1200चे 2,100 केले तर 1500चे 2,100 केले तर 40% रक्कम वाढेल. म्हणजे साधारणपणे 60,000 कोटीपर्यंत जातील. ते म्हणतायत की आम्ही हे बंद करणार नाही कुठल्याही योजना, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. आश्वासन दिलंय पत्रकार परिषदेत कालच, की कुठल्याही योजना बंद करणार नाही. शेवटच्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरात ते जाहीर केलंय, कुठलीही योजना बंद होणार नाही. याच प्रकारे पैसे लोकांना जर खिरापती वाटायच्या असतील, तर राज्याच्या तिजोरीवर ताण येतो आणि म्हणून वारंवार तिजोरीला पडलेली भोकं आहेत ती जनकल्याणाची आहेत का लोकांना एक प्रकारे अप्रत्यक्षपणे लाच आपण देतोय त्याची आहेत. कारण आता निवडणुकीचं वर्ष आहे. म्हणजे काय तर विधानसभा लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहे, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व्हायच्या आहेत. आणि त्यांनी जसं आश्वासन लाडकी बहीणचं दिलं तसं काहीतरी आश्वासन मुंबईतल्या लोकांना द्यायचंय का, महापालिका क्षेत्रातल्या लोकांना द्यायचंय का, अशा प्रकारची शंका विरोधकांनी व्यक्त केली आणि ती सार्थ आहे.
त्याचं कारण असं की 75,000 कोटीच्या पुरवणी मागण्या आपण मांडतोय आणि त्या मांडताना त्या मंजूर करून घेताना डिसेंबर महिना आहे आणि जानेवारी आणि फेब्रुवारी तुम्ही अर्थसंकल्प पुढच्या वर्षाचा मांडतात. म्हणजे उरलेल्या 2 महिन्यांसाठी तुम्हाला 75,000 कोटी रुपये लागणार होते. याचा अंदाज तुम्हाला मागच्या फेब्रुवारीत आला नव्हता. तो फेब्रुवारीतला अंदाज पावसाळी अधिवेशनाच्या वेळी चुकला जून-जुलैमध्ये. म्हणून पुरवणी मागण्या 70-75,000 कोटीच्या तुम्ही मागितल्यात. पण जून-जुलैमध्ये आपल्याला अंदाज आला नाही की आपल्याला डिसेंबरपर्यंत परत हे करावं लागणार आहे. याच्यामध्ये कुठेही भीक मागायचा विषय नसतो. जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आर्थिक स्थिती काय वाईट नाहीये. जे अग्रणी राज्य आहेत त्याच्यातच महाराष्ट्र आहे. तरी देखील सारखं पुरवणी मागण्या तुम्हाला मंजूर करून घ्याव्या लागतात. याचा अर्थ तुमचं नियोजन, अर्थ आणि नियोजन अजित पवारांकडे आहे खातं. तर ते नियोजन चुकतंय का अशी शंका आहे, अशीच परिस्थिती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लोकप्रिय घोषणाची पूर्तता करताना तुम्ही एकीकडे आश्वासन देता त्या बंद करणार नाही. दुसरीकडे लोकांच्या मनात ही भीती आहे की आता आली निवडणूक प्रिय लोकांना कुठल्या ना कुठेतरी गाजर दाखवणार, कुठली तरी लाडूस दाखवणार, कुठली तरी लोकप्रिय घोषणा जाहीर करणार. आता हे सगळं करताना सामान्य मध्यमवर्गीय माणूस जो आहे की जो प्रामाणिक करदाता आहे, शहरी भागात राहणारा करदाता आहे, त्याच्यानंतर ग्रामीण भागातला प्रामाणिक करदाता आहे, या सगळ्यांना सरकारकडनं सर्व्हिसेस काय मिळतात. आज रस्ते चांगले नाहीत, रस्त्यांवर खड्डे आहेत सगळीकडे, कचऱ्याचं साम्राज्य आहे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये, नद्या प्रदूषित झालेल्या आहेत. त्या नद्यांमध्ये तुम्ही आज शहरांमध्ये मोठ्या एसटीपी बसवत नाही. आज समुद्रात जाणारं जे प्रदूषित पाणी होतं ते आम्ही कमी करू शकतो, याच्यातच आपण पाठपुरावा घेतो. वर्षानुवर्ष प्रदूषण आपण समुद्राचं करतोय, नद्यांचं करतोय, पर्यावरणाचं करतोय, झाडं का तोडतोय. आपण कुठल्या प्रकारे आज सामान्य माणसाला कर देणारे काय इन्सेंटिव्ह आहे, त्याच्या विरुद्ध कर बुडवणाऱ्यांना आपण सवलती देतो. थोडक्यामध्ये आपण लोकांना एकीकडे लोकप्रिय घोषणा करतोय, फुकट अन्न देतोय, फुकट पैसे देतोय खात्यात, त्यांना आळशी बनवतोय का हा विचार होण्याची गरज आहे. दुसरीकडे एक प्रकारे ही निवडणुका जिंकण्यासाठी ती लाच आहे का याचा देखील विचार करण्याची गरज आहे. आणि कुठेतरी याच्यामध्ये केंद्र पातळीवर आणि राज्य पातळीवर आणि सर्व पातळ्यांवर प्रशासनामध्ये, सरकारमध्ये अशा प्रकारचे कायदे केले जायला पाहिजेत की कुठल्याही प्रकारची गोष्ट फुकट देणं हे योग्य नाही. समाजातल्या दुर्बल घटकांना दिलं पाहिजे हे मान्य आहे. आरक्षणावर असेच पिढे निर्माण झाले. आज सगळे लोक मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने तोडगा काढला, पण कुठेतरी सर्व पक्षांमध्ये खासगीत बोलताना ही सहमती होताना दिसते की फक्त आर्थिक निकषावर तुम्ही आरक्षण द्या, फक्त गोरगरीब माणसाच्या भल्यासाठी करा. कल्याणकारी राज्य हे सगळ्यांचं कल्याण करताना जो अब्जाधीश आहे त्याचं आणखी कल्याण करू नका. ज्याला हातातोंडाशी गाठ आहे त्या माणसाचं जगणं सुलभ करा, सोपं करा. त्याच्याऐवजी तुम्ही तिघोवर ताट टाकताय आणि प्रामाणिक करदात्याला आपण प्रामाणिकपणा करतो म्हणजे गुन्हागिरी असं वाटावं, अशी परिस्थिती निर्माण करून राज्यकर्ते हा फार मोठा धोका आहे असं मला वाटतं. निश्चितपणे मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे विरोधकांनी नाही म्हटलं तरी थोडाफार आवाज उठवला, परंतु ज्या प्रमाणामध्ये तो विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये उठवायला हवा तो काय उठवताना दिसत नाही. त्यांनी मी हे तुम्हाला उदाहरणासकट सांगायचा प्रयत्न करतो. पत्रकार परिषद ज्या वेळेला पहिलं अधिवेशन जेव्हा सुरू होत आलं सोमवारी, त्याच्या आदल्या दिवशी नेहमी विरोधी पक्षांची पत्रकार परिषद होते. आता यावेळेला विरोधी पक्ष नेताच नसल्यामुळे ती काँग्रेसच्या पक्ष कार्यालयामध्ये घेण्यात आली. ते अदरवाईज ती विरोधी पक्ष नेत्याच्या निवासस्थानी होत असते. मात्र विरोधी पक्ष नेते सगळ्या पक्षाचे असायला हवेत त्या पत्रकार परिषदेला, ते नव्हते. शिवसेना उद्धव ठाकरेंच्या वतीने फक्त भास्कर जाधव होते, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने केवळ अनिल देशमुख होते आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने विजय वडेट्टीवार होते. बाकी कोणतेही महत्वाचे मोठे नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते. याचा अर्थ विरोधकांना कितपत गांभीर्य आहे असा एक प्रश्न पत्रकारांना पडला तर तो काय साहजिकच आहे असं म्हणायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या विषयावरून सरकारला घेरायला हवं तो विषय महत्वाचा तुमच्या समोर असताना त्या विषयावरती चकार शब्द ना त्या पत्रकार परिषदेत काढण्यात आला, ना संपूर्ण अधिवेशनात काढण्यात आला. आणि तो विषय आहे पार्थ पवार, म्हणजे अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या संदर्भात जो जमीन घोटाळा झाला पुण्यातला महार वतनाचा, तो 8,000 कोटींचा घोटाळा असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये. याविषयी एक शब्द पण काढला नाही विरोधकांनी. अधिवेशन काळामध्ये ते गप्प राहिले, काही बोलले नाहीत. सरकारला अडचणी जाण्याचा त्यांनी काही प्रयत्न केला नाही. दुसरीकडे हा जो विषय आहे 75,000 कोटींच्या पुरवणी मागण्याच्या संदर्भामध्ये, याच्यावरही फारसं काही आरडाओरड करताना किंवा आंदोलन करताना दिसले नाही. किमान सभागृहामध्ये आंदोलन करता नाही आलं, बोलता नाही आलं असं समजा एका मिनिटाकरता आपण गृहीत धरलं
तर पायऱ्यांवरती तर आंदोलन करता येतं, ते तर तिथे तर किमान कॅमेरे लागलेले असतात, लोकांसमोर दिसतं तरी की हे आंदोलन केलं या लोकांनी म्हणून. तेही आंदोलन झालं नाही. म्हणजे यावेळेचं आंदोलन जे आहे हे विरोधक फारच कुचकामी राहिले किंवा फार म्हणजे अगदी तोंड टेकल्यात त्यांनी विरोध केला असंच दिसायला, असंच म्हणायला हरकत नाही. कारण मी प्रत्यक्ष अधिवेशनामध्ये उपस्थित असताना जे काय पाहिलं त्याच्याबद्दल मी ठामपणे सांगू शकतो. नाही, त्याच्यामध्ये जी माहिती आता कळतीये 7 दिवस झाल्यानंतर, त्याच्यामध्ये 1-2 गोष्टी थोड्याशा आपण अ, म्हणजे टोकाचं जाऊन टीका करतानाच इंडिगोचा जो विमानांचा डिले झाला आणि अनेक विमानं कॅन्सल झाली, त्याचा फटका कुठेतरी पहिल्या 2 दिवसात बसला. म्हणजे चहापानाला सुद्धा विरोधक बहिष्कार दरवर्षी घालतात. पण पत्रकार परिषदेला येण्यामध्ये स्पर्धा असते विरोधी पक्षातले ज्येष्ठ नेत्यांची आणि सरकार पक्षातले अनेक काही मंत्री पण पोचतात त्या प्रेस कॉन्फरन्सला दिसावं टीव्हीवर. म्हणजे त्यात घडत काही नाही विशेष, पण ते दिसतात तिथे. अममिका असते कॅमेऱ्यात दिसण्याची. तर मुळामध्ये त्या इंडिगोच्या फ्लाइट्स म्हणजे हवाई सेवेवर जो काही परिणाम झाला होता, त्याच्या परिणाम स्वरूप आदल्या दिवशी म्हणजे चहापानाला किंवा पहिल्या दिवशीच्या कामकाजापर्यंत अनेक लोक पोहोचू शकले नव्हते. ही पण एक तांत्रिक बाब आपण लक्षात घ्यायला हवी. आणि त्यानंतर उपस्थिती सभागृहात होती. म्हणजे सभागृहाच्या कामकाजाचं एस्टिमेशन काल जे अध्यक्षांनी सांगितलं राहुल नार्वेकरांनी, तर त्याच्यामध्ये 75% उपस्थिती होती लोकांची. म्हणजे कमीत कमी 40-45% आणि जास्तीत जास्त 90% अशी होती. पण 75% उपस्थित राहिले सदस्य गेल्या 7 दिवसात. आता पहिल्या प्रश्नात जे आपण तुमचा प्रश्नाचा एक भाग राहिला, की नागपूरच्या लोकांना काय मिळालं किंवा त्या विषयावरती आपण नंतर जाऊया. त्या विषयावर आपण नंतर जाऊया. मुद्दा एवढाच आहे अजित पवारांच्या मुलाच्या संदर्भामध्ये किंवा पुरवणी मागणी संदर्भात. हा, पार्थ पवारांच्या मुद्द्याबद्दल, पुरवणी मागण्यांबद्दल विभागनिहाय चर्चा होते आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भाषणं केली. पण मी जसं म्हणालो, की सरकारला धारेवर धरता येईल. म्हणजे विभागनिहाय चर्चा करताना या विभागाला इतके पैसे पुरवणी मागण्यात तुम्ही मागताय, मग त्याचा विनियोग कसा करणार? यापूर्वी कसा केला? सरकार येऊन 1 वर्ष झालंय. तर 1 वर्ष जसं शिरसाट ओरडत होते माझ्या खात्याचे पैसे कट झाले किंवा वर्ग केले गेले दुसरीकडे, तर तशी विरोधकांकडनं अभ्यासपूर्ण चर्चा दिसली नाही आणि त्यांनी सरकारला धारेवर धरून हे पॉइंट आउट केलं नाही, की हे तुम्ही अनावश्यक खर्च करताय किंवा केला मंजूर तर तो चुकीच्या ठिकाणी करताय खर्च. या प्रकारे सरकारला उघडं मांडण्यात कुठेतरी ते अपयशी ठरताना दिसत आहेत. आणि त्याचं मुख्य कारण असं आहे, की केंद्रीय नेतृत्व जे काँग्रेसचं आहे राहुल गांधींचं, ते देखील किती जोरकसपणे विरोध करतात. तेच तळागाळापर्यंत पर्कोलेट होतं. म्हणजे ते लोकसभेच्या निवडणुकीला भाषणं करतात आणि निघून जातात. याच्या पलीकडे राज्यात महाराष्ट्रात ते किती वेळा अदरदान निवडणुकीचा प्रचार फार क्वचित येतात. म्हणजे तेलंगणामध्ये काल ते गेले कारण तिथे रेवंत रेड्डींचं सरकार आहे आणि लिओनिल मेसी सारखा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू आला म्हणून ते तिथे गेले राहुल गांधी. परंतु अदरवाईज महाराष्ट्रात एखादा सेरेमनी सोडला किंवा पदयात्रा त्यांची सोडली तर कधी येतात. त्यामुळे तळागाळात लोक काम करण्याची वृत्ती काँग्रेसच्या नेत्यांमध्ये राहिली आहे का, हा मुख्य प्रश्न आहे. त्यामुळे त्याचं प्रतिबिंब विधानसभेतही पडतं. आज त्यांची इतकी क्षीण अवस्था आहे, 20 एक आमदार असतील तर ते सुद्धा पूर्ण संख्येने येत नाहीत. की आपल्याला लोकांनी जनमताचा कौल काय आहे विरोधी पक्षात बसण्याचा आहे, तर प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काम करूया. म्हणून ते अभ्यासपूर्ण भाषणं करतील, तेथे येऊन उपस्थिती लावतील असं दिसत नाही. त्यामुळे हा सगळा परिपाक जो आहे तो त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाच्याही औदासिन्याचा आहे. आणि कदाचित असेल माझं हरित देईल खाटल्यावर असं म्हणत आता 4 वर्षांनी विधानसभेच्या निवडणूक आहेत तेव्हा काय ते बघूया. आता लोक कंटाळले तर आपल्याला देतील निवडून, अशा आशेवर बसतील की काय कळत नाही. कारण विधान परिषदेच्या निवडणुकांना तुम्ही जसं म्हणालात काँग्रेसच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली विरोधी पक्षांची चहापानाच्या बहिष्कारानंतर, त्याला शिवसेनेचे लोक आले नाहीत असं तुम्ही म्हणलात. म्हणजे भास्कर जाधव वगैरे मोठे नेते नाहीत. उद्धव ठाकरे आले ते एखादी प्रेस कॉन्फरन्स घेतात पण हाऊसमध्ये नावापुरती हजेरी लावतात. तर त्यामुळे आपण त्या पक्षांकडनं अपेक्षा काय करणार? त्यांना विरोधी पक्षांची भूमिका लोकांनी दिली जनमताच्या कौल देऊन, तर त्यांनी ती प्रभावीपणे केली पाहिजे. नाही तर त्यांची अवस्था वाईट होत जाईल. कारण लोक यांना कंटाळण्याची ते वाट बघतात. तर म्हणजे मी मध्ये तुम्हाला थांबवतो. विरोधकांनी जे काय भाषणं केली पुरवणी मागण्यांवरती त्याला उत्तर देताना अजित पवारांनी केवळ 15 मिनिटांमध्ये आपलं उत्तर संपवलं. म्हणजे तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. असं असतं की पुरवणी मागण्यांवरती प्रत्येक विभागावरती चर्चा होते. म्हणजे ज्या ज्या विभागाच्या पुरवणी मागण्या असतात त्या विभागावरती चर्चा होते. त्या विभागाच्या मंत्र्यांनी त्याला उत्तर देणं अपेक्षित असतं आणि मग वित्तमंत्री म्हणून राज्याचा वित्तमंत्र्यांनी उत्तर देणं अपेक्षित असतं. मात्र त्या विभागाच्या मंत्र्यांनी उत्तरं तर दिलीच नाहीत. अजित पवारांनी देखील आपलं भाषण म्हणजे वित्तमंत्री म्हणून आपलं भाषण 15 मिनिटात संपवलं. गिलोटीन होतं. गिलोटीनचा अर्थ चर्चारोध ज्याला आपण म्हणतो. हे चर्चारोध 15 मिनिटं असताना ते भाषणाला उभे राहिले आणि अक्षरशः अर्धा मिनिट शिल्लक असताना त्यांनी 14.5 मिनिटात भाषण संपवलं.
आणि त्यांनी हेच सांगितलं की आम्ही कर्जाच्या मर्यादेच्या पलीकडे नाही आहोत, आम्ही राजकोषीय तूट कमी ठेवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत, पण याच्याकरता आम्ही पैसे देतोय, त्याच्याकरता आम्ही पैसे देतोय, हेच सांगितलं. विरोधकांनी प्रखर टीका केली असती तर त्यांना उत्तर देणं भाग पडलं असतं, जे त्याला करावंच लागलं नाही. त्याचं कारण असं की विरोधकांनी स्वतःची धारणा करून घेतलेली आहे की आपण आता त्या अधिवेशनामध्ये यांच्याकडे बहुमत आहे, ते मोठ्या प्रमाणावर त्यांचे आमदार आहेत, नाहीतरी हे मंजूर होणार आहे, तर आपण कशाला वाईटपणा घ्या. म्हणून हाऊसमध्ये किंवा सभागृहामध्ये अजित पवारांवर बोचरी टीका करण्यापेक्षा आपल्या मतदारसंघाला पैसे कसे मिळतील हे बघा. म्हणजे अजित पवारांची नगरपालिकांच्या निवडणुकाची भाषणं काय आहे? तिजोरीची किल्ली माझ्याकडे आहे. म्हणजे एक म्हणतो तिजोरीची किल्ली माझ्याकडे, एक म्हणतो तिजोरीच आमच्याकडे, एक म्हणतो तिजोरीचा ताबा असलेला मुख्यमंत्री सुद्धा आमचा आहे. तर या प्रकारे तुम्ही जनतेच्या समोर जात असाल तर विधानसभेत काय होणार आहे? कुठला आमदार अंगावर गेला अजित पवारांचा जेव्हा त्यांचा नेता घेत, म्हणजे काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादीचे नेते किंवा उद्धव ठाकरेंच्या सेनेचे नेते हे जर म्हणजे शरद पवारांच्या पक्षामध्ये आज बहुसंख्य लोकांच्या डोळे लागलेत की आपण कधी एकदा अजित पवारांकडे जाऊ किंवा सत्तेत जाऊ भारतीय जनता पक्षाबरोबर, असं जर लागलं असतं तर ते कुठल्या तोंडाने टीका करणार. म्हणजे रोहित पवार हे खूप वोकल आहेत असं आपण एरवी बघतो, बाईट बीट दिसतात त्यांची, पण ते काय अजित पवारांच्या खात्यावर अशी जोरकस टीका करतात दिसत नाहीत. मग जामखेडच्या निवडणुकीमध्ये अजित पवार सांगतात त्यांना कुठेतरी जाहीर ठिकाणी भेटलं, रोहित वाचला, मी आलो नाही जामखेडमध्ये सभेला म्हणून वाचलास. मग राम शिंदेसारखा नेताही आक्षेप घेतो की अजित पवार मुद्दाम आले नाहीत की आपल्या रोहित पवारांना पराभवाला सामोरं जायला लागू नये. तर हे पदर राजकारणाचे इतके गुंतागुंतीचे आहेत की कोणालाच वाईटपणा घ्यायचा नाही. दुसरी गोष्ट, अजित पवारांशी वाकडं घ्यावं ही कोणाची इच्छा नाही. आणि त्यामुळेच तुम्ही जो प्रश्न विचारला पार्थ पवारांच्या प्रकरणाबद्दल, विधानसभेचं अधिवेशन सुरू होताना हायकोर्टाने ताशेरे मारले पोलिसांवर राज्याच्या की तुम्ही काय काम करताय, पार्थ पवारांना पाठीशी घालताय, असा तपास करताय का तुम्ही मुद्दाम. असं कोर्टाने ताशेरे मारून हाऊसमध्ये कोणी ब्र काढला नाही कुठल्याही पक्षाच्या, अर्थात विरोधी पक्षांकडून अपेक्षित आहे उपस्थित केलं जाणं, ते त्यांनी कुणीही काढलं नाही. मला वाटतं विधान परिषदेत संदेश पाटील किंवा लोकांनी मुद्दा काढला, मग ते दाखवण्यापुरता माध्यमात टीका झाल्यावर आज इतका मोठा मुद्दा असताना की ज्याच्यामध्ये माध्यमांमधून अग्रलेखांमधनं किंवा बातम्यांमधनं आणि टीव्ही वाहिन्यांवरनं लोक म्हणतायत, ऍक्टिव्हिस्ट लोकांची मागणी आहे तर तपास झाला पाहिजे, कुठल्या तरी कोणाच्या तरी मागणीमुळे कुणीतरी राजीनामा द्यावा असं माझं म्हणणं नाही. पण मी देखील विश्लेषक म्हणून हे आपल्याच इंटरव्ह्यू मध्ये यापूर्वी काय म्हटलंय की अजित पवार पहिल्या दिवशी आरोप झाल्यावर म्हणले होते मी माहिती घेईन सगळी आणि शहानिशा करणारे तुम्ही कोण? मुलावर तुमचा आरोप आहे, तुम्ही कसली शहानिशा करता? बरं स्टॅम्प ड्युटी भरा आता, असं जर म्हणणं असेल तर ती जमीन विकास परवानगी आहे का, हा मुद्दा येतो ना. हे या स्टॅम्प ड्युटीच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला स्टॅम्प ड्युटीच्या संदर्भात तुम्हाला थोडंसं थांबवतो, अशासाठी थांबवतो की आता याच अधिवेशनामध्ये सरकारने एक विधेयक मंजूर करून घेतला, एक कायदा केला. तो कायदा असा होता की स्टॅम्प ड्युटीच्या संदर्भामध्ये जर एखादी डिस्प्यूट असेल, एखादा जर म्हणणं असेल कोणाचं, तर एकटापर्यंत अपील करायचे अधिकार जे होते ते जे रजिस्ट्रार जो आहे म्हणजे ज्याला रजिस्ट्रार ऑफ स्टॅम्प ड्युटी ज्याला म्हणतो आपण, नाही रजिस्ट्रार निबंधक म्हणतात त्याला, त्याच्याकडे ते अपील करायचे अधिकार होते. आणि त्याच्यानंतर ते अपील त्यांनी जर काही निकाल दिला तर त्याच्या विरोधामध्ये थेट हायकोर्टात जावं लागत होतं. आता सरकारने त्याच्यामध्ये दुरुस्ती करून ते अधिकार मधल्या मध्ये म्हणजे रजिस्ट्रारच्या नंतर मंत्र्याकडे घेतलेले आहेत आणि मग हायकोर्टामध्ये जावं लागेल. हे सगळं अजित पवारांच्या पार्थ पवारसाठी केलं जातं. अशा पद्धतीच्या चर्चा विधिमंडळाच्या काही पत्रकारांच्या मध्ये होती किंवा काही समाज राजकारण जाणतात अशा लोकांमध्ये होती. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कितपत तथ्य वाटतंय? दोन गोष्टी अशा आहेत की हायकोर्टाच्या पातळीवर नंतरही जाता येईल मंत्र्यांच्या सुनावणीनंतर, परंतु मंत्र्यांच्या पातळीवर घेतलं तर आता जे गोंधळ पार्थ पवारांच्या बाबतीत झाला, अजित पवारांच्या पहिल्या बाईटमध्ये असायला माध्यमांच्या की माझ्या कानावर काहीतरी असं चाललं होतं आणि मी तेव्हा ते सगळं थांबवा सांगितलं होतं पण त्यांनी थांबवलं नाही. म्हणजे थोडक्यात कुठेतरी चुकीचा व्यवहार केला जातो याची कुणकुण अजित पवारांना लागली होती की त्यांनी थांबवायचा प्रयत्न करूनही त्यांच्या चिरंजीवांनी ऐकलं नाही की काय अशी शंका यावी असं त्यांचा माहीत आहे. मग मंत्री पातळीवर जर सुनावणी झाली तर तिथेच ते प्रकरण थांबेल आणि कोर्टातनं बेबरू सरकारची होणार नाही, अशा प्रकारचा एक सेफ्टी वॉर्ड त्यांनी तयार केलाय का काय? कारण मंत्र्यांच्या पातळीवर तर असे निर्णय घेतले गेले, कारण असं की मंत्र्यांच्या समोरच्या सुनावणीमध्येच एकनाथ खडसेंच्या बाबतीत त्या भोसरीचं प्रकरण आलं होतं आणि त्याच्यानंतरच त्या जमिनीची खरेदी झाली होती 4 दिवसांनी. कदाचित या पद्धतीचाच काहीतरी हा राजकीय निर्णय आहे का अशी टीका होत असेल तर त्यात तथ्य असं म्हणावं लागेल. परंतु
पार्थ पवारांच्या प्रकरणामध्ये इतकं इतकं दिसतंय सरळ सरळ आणि इतक्या प्रकारच्या विसंगती दिसतात तरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांनी सरकारची प्रतिमा खराब होते आणि स्वतः मुख्यमंत्र्यांची प्रतिमा खराब होते. अजित पवारांच्या तर म्हणजे त्यांच्या चिरंजीवच आहेत, त्यामुळे त्यांनी थातुरमातुर उत्तरं दिली, पण नेहमीच्या अजित पवार जी उत्तरं देताना दिसले नाही, हेही आपल्याला आवर्जून सांगायला हवं. आणि विरोधकांनी कुणी हा मुद्दा काढला नाही, सत्ताधारी पक्षात ते काढणारच नाही. परंतु एकूणच या सगळ्यामध्ये पार्थ पवारांच्या विषयी आता मारुती कांबळेचं काय झालं, अशा प्रकारचं आणि ते हॅशटॅग मारुती कांबळेचं काय झालं, कौसात पार्थ पवार प्रकरणाचं काय होणार, असं चालवण्याची गरज आहे. आणि जिथं जातील तिथे लोकांनी हा प्रश्न विचारला पाहिजे आणि तो विचारत नाही तोपर्यंत महाराष्ट्राची प्रतिमा हळूहळू रस्त्यावरचे गुन्हे बिहारच्या तोडीकी व्हायला लागले, बीडमध्ये गाजलं, आता पार्थ पवार गाजलं. प्रत्येक अधिवेशनामध्ये कुणीतरी असं काहीतरी उपयोग करून सरकारला अडचणीत आणणार आणि हे अंतिमतः महाराष्ट्राची प्रतिमा खराब करणार, याकडे कोणाचंही लक्ष नाही. हे जास्ती गंभीर आहे असं मला वाटतं. निश्चितपणे आपण येऊया शेवटच्या मुद्द्याकडे. अधिवेशन झालं नागपूर कराराप्रमाणे, विदर्भामध्ये झालं, नागपूरमध्ये झालं. 3 आठवड्याचं चालायच्या ऐवजी जेमतेम आठवडाभर चाललं. त्याच्यामध्ये देखील काय कारभार झाला, कशा पद्धतीचे प्रश्न उत्तरं झाली, कशा पद्धतीच्या चर्चा झाल्या, हे सगळ्यांनी आपण पाहिलेलं आहे. माध्यमांच्या माध्यमातून लोकांनी पण पाहिलेलं ऐकलेलं आहे. मुद्दा एवढाच निर्माण होतो की एवढ्या सगळ्यामध्ये विदर्भाला काहीतरी ठोस मिळावं यासाठी हे अधिवेशन केलं जातं. मराठवाड्यासारखा भाग आहे मागासलेला, त्याच्याकरता काहीतरी मिळावं यासाठी काही केलं जातं. उत्तर महाराष्ट्र आहे, कोकण आहे, हे मागासलेले भाग आहेत, यांच्याकरता काहीतरी ठोस मिळावं अशी अपेक्षा असते. मात्र अंतिम आठवड्याच्या निमित्ताने इतकी विषयांची सरमिसळ केली जाते की उत्तर देखील सरमिसळच येतं. नेमकी ठोस भूमिका किंवा ठोस काही जाहीर केलं जात नाही. उलट मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना शिवसेना उभाठाच्या एका आमदाराला मंत्र सभागृहामध्ये झापलं आणि त्यांनी सांगितलं की तुमची पहिलीच टर्म आहे, अशा पद्धतीने तुम्हाला बोलता येणार नाही. आणि विदर्भाच्या संदर्भामध्ये आतापर्यंत काय मिळालं विदर्भाला आणि आमच्या काळामध्ये काय मिळालं हे जर वाचून दाखवलं तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. याचाच अर्थ विदर्भाला या सरकारने सगळ्यात जास्त दिलाय असा त्यांचा दावा आहे. एक राजकीय विश्लेषक म्हणून तुम्हाला या अधिवेशनामध्ये विदर्भाला नेमकं काय मिळालं किंवा विदर्भाला काय मिळणं अपेक्षित होतं आणि काय मिळालं, मराठवाड्याला काय मिळालं असं तुम्हाला वाटतं? नाही, मला असं वाटतं की या टर्म मध्ये म्हणजे 1 वर्ष झालं आता सरकार येऊन, तर मुळात फडणवीस स्वतःच गडचिरोलीमध्ये लक्ष घालतायत. आणि त्याचं कारण असं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जे दावोसला करार झाले त्याच्यामध्ये गडचिरोलीसाठी मोठ्या प्रमाणावर करार झाले आणि त्याच्यामध्ये साधारणपणे 5-5.5 कोटीची इन्व्हेस्टमेंट तिथे येते अशा प्रकारचे आकडे सांगितले गेले. त्याच्यानंतर 1.5 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट येते की म्हणजे 5 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आणि 1.5 लाख कोटीची जी येते ती 2-3 क्षेत्रांमध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये संरक्षणाचं क्षेत्र आहे, इलेक्ट्रिसिटीशी संबंधित म्हणजे इलेक्ट्रिकल ॲज वेल ॲज सोलर याच्याशी संबंधित निर्मिती क्षेत्र आहे. त्याच्या काही कंपन्यांची नावही मुख्यमंत्र्यांनी उत्तरात सांगितली. त्यामुळे गडचिरोली, विदर्भ या भागामध्ये येत आहे. अमरावतीला एक त्यांनी पायलट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणायचं ते म्हणतायत. त्याच्यानंतर गडचिरोलीला एअरपोर्ट देखील नवा करायचं सुतोवाच केलाय मुख्यमंत्र्यांनी. त्यामुळे विदर्भामध्ये स्कोप प्रचंड आहे. त्याच्यानंतर ते जे आकडे सांगतात 1.5 लाख कोटी वगैरे, तर मिहानमध्ये जे कारखाने येत आहेत काही कार्यरत झालेत असं त्याचं म्हणणं आहे. तर नितीन गडकरी गेली 2-3 वर्ष भाषण करतात त्यातही साधारण हेच आकडे सांगतायत कमी अधिक प्रमाणात. त्यामुळे आकड्यांचा जो म्हणजे नेहमी असं इंग्रजीत एक वचन आहे की जनरली नंबर्स डिसीव्ह, म्हणजे आकडे आपली फसवणूक करतात. तसं आकडे जोडणार फेकलं की काही करतायत. आणि ज्यावेळेला तुम्हाला एखाद्याला कन्फ्युज करायचं असतं त्यावेळेला जसं सरकार लोकांना कन्फ्युज करायचं असतं उत्तर द्यायचं, तसं ते समिती नेमते आणि हाय पॉवर कमिटी, मग चौकशी, मग 4 कमिट्या नेमते वेगळ्या. पार्थ पवारांच्या बाबतीत 3 कमिट्या नेमल्या. तसंच आता इथे आकडे जोडणार ते फेकतायत, पण प्रत्यक्ष तिथे इन्व्हेस्टमेंट झाली का नाही हे आपल्याला कसं कळेल? तर एकीकडे महाराष्ट्रामध्ये अर्बनायझेशनचा वेग वाढतो, म्हणजे आज 52% पुढे अर्बनायझेशन गेलं. अर्बनायझेशन म्हणजे काय? शहरीकरण. खेड्यातला माणूस शहराकडे येतो, काय येतो मुळात? तर खेड्यामध्ये त्याचं पोट भरता येईल अशी परिस्थिती नाही. शेतीचे तुकडे होत चाललेत आणि शेतीवर माणसं आत्मनिर्भर राहतील अशी परिस्थिती नाही. सेवा क्षेत्राचाही विस्तार देशभर झालेला आहे, सेवा क्षेत्र वाढते. शेतीवरचं अवलंबित्व जरी खूप कमी नसलं तरी आधीपेक्षा कमी झालंय. म्हणजे 85% लोक शेतीवर नाही तर ते 65% पर्यंत आलं असेल. 60-65% लोक शेतीवर असतील तर त्या शेतीतलं उत्पन्न मिळत असेल. शेतीतले लोक डिस्ट्रेसमध्ये आहेत, आत्महत्या करतात अशी परिस्थिती असेल, ती निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असेल, तर शाश्वत रोजगारासाठी त्यांना शहराकडे जावं लागतं. आणि शहराकडे लोणे येणारे थांबतायत का? तर नाही थांबत. मराठवाड्यातली माणसं आजही पुणे, मुंबईकडे, नाशिककडे येत आहेत. विदर्भातली माणसं येताना दिसत आहेत. तुम्ही जो उल्लेख केला तर
तसं उत्तर महाराष्ट्र आणि कोकण म्हणजे कोकणातले चाकरमाने मुंबईतले चाकरमाने बरेचसे कोकणातले आहेतच, परंतु उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातनं तुलनेने त्या प्रमाणात लोक येत नाहीत ज्या प्रमाणात मराठवाड्यात आले गेल्या 10 वर्षात. कारण तिथे दुष्काळ सातत्याचा आहे आणि त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी देखील विधानसभेत उल्लेख केला की यापूर्वी 2 वेळा कर्जमाफी दिली, काय झालं, पुन्हा कर्ज माफ करायची वेळ येते. याचा अर्थ आपल्या नियोजनात काहीतरी चूक आहे, त्यांनी मान्य केलं प्रत्यक्षपणे सभागृह. त्यामुळे शेतीसाठी शाश्वत उपाय करावा लागेल. त्यातला एक जलयुक्त शिवारसारखा उपाय असू शकतो. त्याच्या पलीकडे शेतकऱ्याला लागणारे रॉ मटेरियल जे आहे सगळं, म्हणजे एकीकडे लेबर, एकीकडे वीज, दुसरीकडे बियाणं, या सगळ्या गोष्टी सुलभतेने मिळाल्या तर त्याला शेतमालाला चांगला भाव मिळेल. त्याच्या पुढे जाऊन या सरकारने केलेली चांगली गोष्ट काय असेल तर सोलरचं मोठ्या प्रमाणावर काम ते करतायत की ज्यातनं शेतकऱ्यांना मिळणारी वीज जवळपास मोफत द्यावी असं या सरकारचा मानस आहे आणि ते त्याच्याबद्दल आपण फार टीकेचा सूर न लावता स्वागत करायला पाहिजे. विदर्भामध्ये काही प्रमाणात ते आकडे सांगतायत, त्याचे इन्व्हेस्टमेंट येते आणि त्याचं प्रत्यंतर आपल्याला आज येणार नाही, काही काळाने दिसेल. तर अपोजिशन जसं म्हणते किंवा विरोधक म्हणतात तसं अगदी वाजोट अधिवेशन असत नाही, काही ना काहीतरी हाती लागतं. पण तुम्ही म्हणालात तसं एक आठवड्याचं अधिवेशन नाही, ते तांत्रिकदृष्ट्या सोमवार ते शुक्रवार आणि शनिवार रविवारचं कामकाज वाढवलं होतं, दुसरा आठवडा दाखवतो. म्हणजे लोकांच्या तोंडाला पानं पुसतात की 2 आठवड्याचं अधिवेशन केलं. जसं यापूर्वी अधिवेशन सुरू करायचे गुरुवारी किंवा शुक्रवारी, मग त्या दिवशी श्रद्धांजली व्हायची दिवंगत मधल्या काळातल्या आमदारांना आणि तो आठवडा एक झाला, मग पुढचा आणि तिसऱ्या आठवड्यातला 1 दिवस, असं टेक्निकली 3 आठवडे केलंय. पण आपण जे करतो ते पूर्वीच्या काळासारखं आता राहिलेलं नाहीये की महायुद्धाच्या बातम्या 1 महिन्याने आपल्यापर्यंत पोहोचायच्या. तो आज काळ नाहीये. टेक्नॉलॉजीने लोक लाईव्ह दाखवतात आपापल्या मोबाईलवर आणि विधानसभा लाईव्ह आहे. अशा काळात लोकांची किमान इतकी सहज फसवणूक करू नका. तुम्ही व्यवस्थित 2 आठवड्याचं अधिवेशन घ्या, 3 आठवड्याचं अधिवेशन घ्या आणि कामकाज नसेल तुमच्याकडे तर जनतेला सांगा आता कुठले कायदे आणायचे नाहीत. जी मिलांची संख्या सांगितली 30-32 त्यातली 16 अजूनही तशीच आहेत. मग काही त्यातले अध्यादेश काढायचे, काम चालवू काम करायचं. आपण जिथे सर्जरीची गरज आहे तिथे मलमपट्ट्या फार उपयोगी पडत नाही. जिथे सर्जरी करायची तिथे सर्जरीच करावी लागते. लोकप्रिय घोषणा करून निवडून येणं हा प्रकार बंद व्हायला हवा. त्यासाठी कुठेतरी कायदेशीर तरतूद करायची गरज आहे आणि ती कायम आणि राष्ट्रपती, राज्यपाल यासारख्या यंत्रणांनी त्याच्यावर अंकुश ठेवायला हवा असं मला वाटतं. जनमतही उभं राहायला हवं. लोकांनी आपला स्वाभिमान दाखवून फुकट काही नको ही भूमिका लोक घेणार नाहीत. कारण ती नैतिकतेची भूमिका आहे. फुकट काही मिळालं तर लोक प्रसादालाही रांगा लावतात आणि गाळणी वाटली तरी रांगा लावतात. त्यामुळे राजकीय पक्ष आणि राजकारणी त्याचा फायदा घेऊन आत्ताही जे बजेटमध्ये पुरवणी मागण्या 75,000 कोटीच्या मान्य केल्यात त्यातनं काय होईल तो विभागनिहाय जे तरतूद केली जाते ती इकडे तिकडे वर्ग करून एखादी सवंग लोकप्रिय घोषणा अपेक्षित आहे. महापालिका किंवा ग्रामपंचायती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना आपण त्याची वाट बघू आणि त्या जाहीर झालं की त्याच्यावरही टीका करू. निश्चितपणे आपण या रामराज्याची कल्पना करूया, कारण आपण केवळ एक चांगलं काहीतरी घडेल अशीच अपेक्षा प्रत्येक वेळेला बाळगायची असते. सकारात्मक बोलायचं असतं, कारण सगळेच जर नकारात्मक बोलले तर नेमकं काय साध्य होईल किंवा समाज निराशेच्या दिशेने जाईल अशी परिस्थिती निर्माण होऊ नये. अशासाठी आपण हे सगळं पॉझिटिव्ह बोलायला हवं आणि ते बोलत राहिलंच पाहिजे. अर्थात हे सगळं आपलं ही जे आपला जो इंटरव्ह्यू आहे, ही जी आपली चर्चा आहे ही संपेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होत आहेत. साधारणपणे पुढील वर्षीच्या म्हणजे जानेवारी 26च्या एंड पर्यंत, म्हणजे 31 जानेवारीपर्यंत या सगळ्या निवडणुका घ्या असं सर्वोच्च न्यायालयाने बजावलेलं आहे आणि त्यामुळे या निवडणुका होतील. साधारणपणे आत्ताच्या घडीला आत्तापासून जर गृहीत धरलं तर 1.5 महिन्याचा अवधी आहे आणि 1.5 महिन्याच्या अवधीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकांच्या निवडणुका आटोपतील असं आपण आताच्या घडीला गृहीत धरूया. तर आत्ताच्या घडीला आपल्याकडे अजून त्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. आत्ताच्या घडीला वाजले आहेत, आपण जेव्हा रेकॉर्ड करतो आहे त्यावेळेस वाजलेले आहेत 3:37 झालेली आहेत. आपण रेकॉर्डिंग संपवतोय आणि 4 वाजता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भातले वेळापत्रक जाहीर होणार आहे. तेव्हा त्याची वाट पाहूया. त्याच्यावरती आपण पुन्हा नव्याने चर्चा करूया. त्या संदर्भामधले जे काही विषय असतील ते आपण नव्याने बोलूया. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला निश्चितपणे आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन आम्हाला कळवा. आमचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.